हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत। सगळ्यात आधी तर पद्माने विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार केलीये, FIR दाखल केलीये आणि आता विक्रांत विरुद्ध केस उभी राहणार एवढं मात्र नक्की। पण हर्षवर्धनने तिला FIR मागे घ्यायला लावू नये किंवा विक्रांत आणि त्याच्या मित्रांना वाचू नये यासाठी ऊर्जाने एक जबरदस्त प्लॅन बनवलाय आणि पद्माला पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या घरी कामावर जायला सांगितलंय। पद्मा यासाठी तयार झाली आणि आता ती कामावर जाणार आहे। त्यामुळे विक्रांत आणि सगळ्यांना असं वाटेल, हर्षवर्धनला असं वाटेल की पद्मा त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार करत नाहीये, परंतु पद्माने पोलीस तक्रार केली, FIR केली ही गोष्ट बाहेर कोणालाच समजणार नाही। आणि ज्या दिवशी विक्रांतला पोलिसांची नोटीस येईल, कोर्टाची नोटीस येईल, त्या दिवशी मोठा भूकंप होईल एवढं मात्र नक्की। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ऊर्जा घरी परत येते, तिला पूर्वा विचारते काय झालंय ऊर्जा, तर ऊर्जा सांगते हर्षवर्धन पद्माच्या घरी आला होता आणि तिने पद्माला चक्क 2 लाख रुपये दिले, पोलिसांमध्ये केस करू नको असं तिला सांगितलंय। हे ऐकून पूर्वाला जबर धक्काच बसतो। तर इकडे शौर्य घरी पोहोचतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याला समजलेलं असतं की मी ज्या केसमध्ये ऊर्जाला साक्ष द्यायचं वचन दिलंय ती केसमध्ये आपल्या घरी काम करणारी पद्मा कदम ही पीडिता आहे आणि माझे बाबा हर्षवर्धन जहागीरदार पद्मा कदम विरुद्ध लढताय, ऊर्जा विरुद्ध लढताय। त्यामुळे त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात। त्याला आठवतं ज्या दिवशी हे सगळं घडलं होतं आणि त्याने ऊर्जाला या गुंडांपासून वाचवलं होतं। तो विचार करतो ते गुंड नेमके कोण होते, बाबा त्यांची केस लढताय म्हणजे बाबा काही करून त्यांना सोडवणार। त्याच वेळेस त्याला हे सुद्धा आठवतं की ऊर्जाने त्याला वचन मागितलं होतं की तू कोर्टात केस उभी राहिल्यावर साक्ष देशील का, आणि शौर्यने तिला साक्ष देण्याचं वचन दिलं होतं हे शौर्यला आठवतं। त्यानंतर तो पद्माच्या चाळीबाहेर ऊर्जाला भेटला होता हे त्याला आठवतं। हे सगळं आठवून शौर्य चांगलाच घाबरतो आणि विचार करतो हे प्रकरण इतकं खोलवर आहे हे मला माहीतच नव्हतं। ऊर्जा आणि माझे बाबा हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत, त्यांच्यात मोठं युद्ध होईल एवढं मात्र नक्की आणि बाबा काहीही करून त्या मुलांना सोडवतील। ऊर्जा सुद्धा मागे हटणार नाहीये। मी माझ्या बाबांविरुद्ध साक्ष द्यायची का, त्यांच्या विरुद्ध कोर्टात उभं राहायचं, या केसमध्ये मी माझ्या बाबांचा सबऑर्डिनेट म्हणून काम करणार की ऊर्जाच्या बाजूने लढणार, ऊर्जाच्या बाजूने साक्ष देणार, काय करावं ते मला कळतच नाहीये। पण शौर्य मनाशी ठाम ठरवतो की काही झालं तरी माझे एथिक्स वेगळे आहेत। जरी वकिलाचं हे काम असलं की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं, परंतु मी नेहमी खऱ्याच्या बाजूने उभं राहणार, न्यायाच्या बाजूने उभं राहणार आणि मी ऊर्जाची साथ देणार, पद्माच्या बाजूने साक्ष देणार असं शौर्य मनाशी ठरवतो। तर दुसरीकडे आमदार शिर्केंच्या घरी विक्रांत आणि तीर्थाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते। तेवढ्यात विक्रांत तेथे येतो। आमदार शिर्के त्याला थांबवतात आणि विचारतात काय चिरंजीव, तुमचं लग्न ठरलंय, लग्नाची तयारी होतीये आणि कुठे आहात तुम्ही। पण विक्रांत मात्र खूप टेन्शनमध्ये असतो। पद्माबरोबर झालेल्या गोष्टीमुळे त्याला खूप भीती वाटत असते आणि त्याचं कशातच लक्ष नसतं। विक्रांतची आई सुवर्णा त्याला एक सोन्याचा नेकलेस दाखवते आणि विचारते तीर्थासाठी घेतलाय, कसा वाटला। पण विक्रांतचं लक्षच नसतं आणि विक्रांत काहीच बोलत नाही। आमदार शिर्के चिडून म्हणतो ओ चिरंजीव, तुमची आई तुम्हाला काय विचारते, कुठे लक्ष आहे तुमचं। तर विक्रांत म्हणतो काही नाही बाबा, ते लग्न ठरलंय ना त्याचाच विचार मी करतोय। अर्पिताला समजतं की विक्रांत चांगलाच घाबरलाय। आमदार शिर्के विचारतात असं लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका, आता तुमचं लग्न होतंय, तुम्ही माझा मुलगा आहात आमदार शिर्केंचा, माझी गादी तुम्हाला चालवायची आहे, त्यामुळे आता कामाकडे लक्ष द्या। तुम्हाला कामं सांगितले ती कामं करायची, पण तुम्हाला तर दिवसभर मित्र, दारू, पार्ट्या याशिवाय तो वेळच भेटत नाही, त्यामुळे कामाकडे लक्ष द्यायचं असं म्हणून आमदार शिर्के हे अर्पिताला विचारतात काय चाललंय चिरंजीवांचं। तर अर्पिता ही काहीच सांगत नाही आणि म्हणते काही नाही बाबा, त्याचं लग्न ठरलंय ना म्हणून तो हरवलेला असतो आणि दिवस ना दिवस फोनवर तीर्थाशी बोलतच असतो। तर आमदार शिर्के म्हणतात फोनवर कशाला बोलायचं, भेटायचं असेल तर त्यांच्या घरात जायचं सरळ सरळ, नाहीतर तुझ्या आईला घेऊन जा असं म्हणून ते सुवर्णाला सांगतात। सुवर्णा विक्रांतला घेऊन मस्त त्या जहागीरदारांच्या घरी जा, तीर्थाची आणि याची भेट घालून दे। तर सुवर्णा यासाठी हो म्हणते। विक्रांत आणि अर्पिता खूप घाबरतात
अर्पिता म्हणते, नाही बाबा, त्याची काही गरज नाहीये. आता लग्न जवळ आलंय ना, मग यांना कोठे वेळ भेटणार आहे? लग्नाच्या वेळेस ते भेटतीलच. तर आमदार शिर्के म्हणतो, हो, लग्न जवळ आलंय. आता माझ्या मुलाचं लग्न आहे ना, असा बार उडून देऊ की अख्खा महाराष्ट्रच पाहत राहील. इतकं भव्य दिव्य लग्न करेल मी माझ्या दोन्ही मुलांचं. तर सुवर्णा म्हणते, कशाला? भव्य दिव्य लग्न केलं की उगाचच चर्चा होते आणि अपोजिशनवाले नावं ठेवतात की फालतूचा खर्च केलाय. आमदार शिर्के म्हणतात, तुम्हाला हेच कळत नाही, याला तर राजकारण म्हणतात. लग्न भव्य दिव्य करणं याची अनेक कारणं असतात. एकतर राजकीय वर्तुळामध्ये आपली ताकद दाखवून द्यायची असते. त्याचबरोबर मतदारसंघातील लोक येतात, नवरा नवरीला आशीर्वाद देतात, गोडधोड खातात, त्यांना पण बरं वाटतं. त्यासाठी भव्य दिव्य लग्न करायचं असतं. आता कळलं का? सुवर्णा म्हणते, हो, आता कळलं. तेव्हा आमदार शिर्के आपल्या दोन्ही मुलांना विचारतो, खरंच तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाहीये ना? हे दोघे चांगलेच घाबरतात. आता आपल्या बापाला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न विक्रांत आणि अर्पिताला पडतो. तर इकडे पूर्वा ही ऊर्जाला विचारते, याचा अर्थ हर्षवर्धनने तेच केलं जो ते इतक्या वर्षांपासून करतोय. मला माहीतच होतं, पैशांच्या बळावर तो एकतर पीडितेला गप्प बसवणार, नाहीतर पोलीस किंवा कोर्टाला गप्प बसवणार. आता त्याने तेच केलं. एकच शेवटची आशा होती की ऊर्जा आणि पद्मा हे दोघे हर्षवर्धन विरुद्ध लढतील. पद्मा पोलिसांमध्ये FIR करेल, पण आता तिला पैशांची लालच दाखवलीये, घाबरवलंय, म्हणजे ती पोलीस केस करणार नाही. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, उलट पद्मा पोलीस केस करायला तयार आहे, FIR करायला तयार झालीये. पूर्वाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, पण हे कसं शक्य आहे? हर्षवर्धननं तिला घाबरवलं ना? तर ऊर्जा म्हणते, याच्यामुळेच तर ती यासाठी तयार झाली. कदाचित हर्षवर्धन तिला भेटायला गेला नसताना तर पद्मा ही कधीही FIR करायला तयार झाली नसती. पण हर्षवर्धन तिला भेटायला गेला, तिच्या अब्रूची किंमत त्याने लावली, तिला पैसे देऊ केले, घाबरवलं, म्हणून तिचा स्वाभिमान दुखावला गेला. तिला या गोष्टीची जाणीव झाली की ही श्रीमंत माणसं आपल्या अब्रूची किंमत पैशाने करताय, आपल्याला किडा मकोडा समजताय, म्हणून तिचा स्वाभिमान जागा झाला. ती पेटून उठली आणि आता ती FIR करायला तयार आहे. हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो. पूर्वा म्हणते, खरंच ऊर्जा, पद्माने जी हिंमत दाखवली ना ती खूप मोठी आहे. असं करण्यासाठी खरंच वाघिणीचं काळीज लागतं. हे काही सोपी गोष्ट नाहीये. ही तुझी पहिली केस आहे ना, म्हणून तुला समजावून सांगते. फक्त एक वकील म्हणून या केसकडे पाहू नको. तुझ्यातील माणुसकी सुद्धा जिवंत ठेव. पद्माचा विचार कर, तिच्या अब्रूचा विचार कर आणि मगच कोर्टात लढ. ऊर्जा म्हणते, हो आई, मी नक्कीच याचा विचार करेल आणि उद्याच्या उद्या मी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार करते आणि लीगल प्रोसेस सुरू करते, असं ती पूर्वाला सांगते. पूर्वालाही बरं वाटतं. तर इकडे आमदार शिर्के हे खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, मला एक गोष्ट समजली आहे. विक्रांत आणि अर्पिता खूप घाबरतात आणि विचारतात, काय समजलंय बाबा? तर आमदार शिर्के त्यांना पुण्यातील जमिनीची फाईल दाखवतात आणि म्हणतात, या पुण्यातील जमिनीचा व्यवहार मी या विक्रांतला करायला सांगितला होता, त्याने तो नाही केलाय. विचारतो, खरं खरं सांग, तू काही करून तर ठेवलं नाहीये ना? तर विक्रांत म्हणतो, नाही बाबा. आमदार शिर्के चिडून म्हणतो, आत्ता काही असेल तर सांग, इथल्या इथे मी ते निस्तरेल. पण जर मला बाहेरून कळलं ना, मग तुझ्या लग्नाचा मुहूर्त तर लांबच राहिला. तुझा मुहूर्त मी येथेच वाजवीन, हे लक्षात ठेवायचं. एवढा आमदार शिर्केचा मुलगा पण दिवसभर काय करतो तर दारू पिऊन नाच धिंगाणा करतो. आणि तिकडे पहा, ती जहागीरदारांची मुलं वकील झाली, शिकली, बापाबरोबर कामाला लागली आणि आमची मुलं अशीच वाया गेली. आता गुपचूप कामाला लागायचं, असं म्हणून आमदार शिर्के विक्रांतला वॉर्निंग देतो आणि तेथून निघून जातो. अर्पिता विक्रांतवर खूप चिडते आणि म्हणते, पाहिलंस ना बाबा किती चिडलेत. बाबांचा राग तुला माहिती आहे. तू हे जे काही करून ठेवलंय ना, ते बाबांना समजलं ना तर तुझं काही खरं नाही, असं ती विक्रांतला सांगते. त्यामुळे विक्रांतसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो की जर माझ्या बापाला, आमदार शिर्केला पद्माबरोबर मी जे काही केलंय ते कळलं तर माझं काही खरं नाही, म्हणून तो खूप घाबरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर श्यामसुंदर पोलीस स्टेशनमध्ये असतो. तेवढ्यात ऊर्जा पद्माला घेऊन तेथे येते आणि म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, मी पद्माला घेऊन आली आहे. आम्हाला त्या विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार करायची आहे, लीगल प्रोसेस सुरू करायची आहे. तर इन्स्पेक्टर श्यामसुंदर म्हणतो, यम्मा, तुम्ही म्हणाला आणि आम्ही पोलीस प्रोसेस लगेच सुरू केली का? एवढ्या लवकर लीगल प्रोसेस सुरू होत नाही, कारण मी लीगल प्रोसेस सुरू करायचो आणि तुमची ही पीडिता पद्माबाई पळून जायची, मग आम्ही काय करायचं? तर पद्मा म्हणते, नाही साहेब, आता मी नाही पळून जाणार. श्यामसुंदरला खूप आनंद होतो.
श्यामसुंदर हा पोलीस स्टेशनमधील सगळ्या हवालदार इन्स्पेक्टरला बोलवतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर रीला पाहत बसता आणि तिकडे गावभर बिबटे सुटलेत. ते बिबटे अशा पोरींना त्रास देताय. माणूसरूपी बिबटे पोरींचे लचके तोडायला निघालेत. निघा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी पेट्रोलिंगला जा. तर हे पोलीस म्हणतात, साहेब आपण तर पेट्रोलिंग रात्री करतो ना. इन्स्पेक्टर म्हणतो, रात्री पेट्रोलिंग करतो आणि दिवसभर रीला पाहत बसतो मोबाईलवर. आता दिवसासुद्धा पेट्रोलिंग करायची. निघा इथून. असं म्हणून तो या सगळ्या लोकांना हकलून देतो आणि ऊर्जाला म्हणतो, मी हे हटकून केलं कारण आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ना सगळ्यांना कानं असतात. फक्त भिंतीलाच नाही तर या टेबलला, खुर्चीला, ग्लासला, फॅनला आणि सगळे हे पैशांसाठी हापापले आहेत. जर त्यांना कळलं ना आमदार साहेबांच्या मुलाविरुद्ध पोलीस तक्रार आहे, लगेच त्यांना खबर मिळेल. त्यामुळे मी त्यांना हकलून लावलं. यम्मा यम्मा. ऊर्जा चिडून म्हणते, साहेब तुमचं हे यम्मा यम्मा बंद करा. टाइमपास कमी करा. आपल्याला लवकरात लवकर FIR करायची आहे. आपल्याला लिगल प्रोसेस सुरू करायची आहे. तर इन्स्पेक्टर श्यामसुंदर म्हणतो, ऊर्जा मॅडम तुम्हाला हेच कळत नाहीये. हा टाइमपास करणं महत्त्वाचं आहे. कारण तुमची ही पद्मा FIR करेल. मग मी त्या पोरांना पकडून आणेल. पण तो हर्षवर्धन जहागीरदार येईल ना, लगेच त्या पोरांना सोडून नेईल. सत्ता पैशाचा माज दाखवेल. मग मी काय करायचं. ऊर्जा म्हणते, बरोबर आहे साहेब. तो हर्षवर्धन जहागीरदार काही पण करू शकतो. मग आपण एक काम केलं तर त्याला ही गोष्ट कळूच द्यायची नाही की पद्माने विक्रांत विरुद्ध FIR केली आहे. आणि जेव्हा तो या शहरात नसेल तेव्हा त्या मुलांना पकडून आणायचं आणि मग आपली लिगल प्रोसेस करायची. ही आयडिया इन्स्पेक्टर श्यामसुंदरला सुद्धा खूप आवडते. इन्स्पेक्टर श्यामसुंदर म्हणतो, यम्मा यम्मा काय भारी आयडिया दिली तुम्हा. पण तो लॉयर हर्षवर्धन कधी शहराच्या बाहेर जाईल आपल्याला काय माहीत. कोण सांगेल आपल्याला. ऊर्जाला एक आयडिया सुचते आणि ती म्हणते, पद्मा सांगेल ना. पद्मा त्या हर्षवर्धनच्या घरीच काम करते. तिला त्याच्या घरची बित्तम बातमी माहीत असेल. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा तिला म्हणते, पद्मा तुला माहीत असेल ना की हर्षवर्धन कधी बाहेर जातो. पद्मा सांगते, हो मला माहिती आहे. ते नेहमी बाहेरच फिरतीवर असतात. कधी गोवा, कधी नागपूर, कधी दिल्ली, कधी पुणे, कायम बाहेरच फिरतीवर असतात. ऊर्जा म्हणते, याचा अर्थ तूच आम्हाला त्याच्या घरची बित्तम बातमी देऊ शकते. एक काम कर, उद्यापासून तू कामावर रुजू हो. त्याच्या घरी कामाला जात जा. पद्मा चांगलीच घाबरते आणि म्हणते, नाही ताई मला नाही जमणार. ते मला खूप घाबरवतील. मी नाही तेथे जाणार. तर ऊर्जा म्हणते, तू कशाला घाबरतेस. आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. काही घाबरायची गरज नाहीये आणि याचा आपल्याला फायदाच होईल. हर्षवर्धनला असं वाटेल की तू घाबरली आहे आणि पोलीस तक्रार करायला तयार नाहीये. त्यांना आपण गाफील ठेवायचं आणि आपली सगळी लिगल प्रोसेस करून ठेवायची. म्हणजे उद्या कोर्टात केस उभी राहिल्यावरच त्यांना कळेल आणि मग ते काहीच करू शकणार नाही. पद्मा यासाठी तयार होते. ऊर्जा म्हणते, साहेब आता आपण FIR नोंदवून घेऊया. लगेचच गोलगुट्टे FIR नोंदवायला सांगतो आणि विचार करतो, हर्षवर्धन तू कायदा झुकवतो ना, आता ही पोरगी तुला झुकवणार आहे. या पोरीमध्ये खूप स्पार्क आहे. ती तुला नक्कीच हरवेल. असा विचार करून इन्स्पेक्टर श्यामसुंदर चांगलाच खुश होतो. थोड्या वेळानंतर पद्मा आणि ऊर्जा FIR करून पोलीस स्टेशनच्या बाहेर निघतात. तेव्हा पद्मा घाबरलेली असते. ती ऊर्जाला म्हणते, ताई मला खूप भीती वाटतीये. मी साहेबांच्या घरी कामाला कशी जाऊ. ऊर्जा तिला समजावून सांगते, घाबरायची काहीच गरज नाहीये. तू एकदम नॉर्मल हो आणि त्यांना कळू देऊ नको की तू घाबरली आहे किंवा पोलीस तक्रार केली आहे. काही झालंच नाही असं वाग तू. आणि त्याच वेळेस पद्माला बाईसाहेबांचा कॉल येतो. ती खूप घाबरते. ऊर्जा विचारते, काय झालं. ती म्हणते, हर्षवर्धनच्या बायकोचा फोन आहे बाईसाहेबांचा. ऊर्जा म्हणते, फोन उचल आणि स्पीकरवर ठेव. पद्मा फोन उचलते. तेव्हा हर्षवर्धनची बायको म्हणते, काय ग पद्मा 2 दिवसांपासून तुला कॉल करतेय. तू एक फोन उचलला नाही. कामावर सुद्धा आली नाही. काय झाले तुला. हर्षवर्धन हे सगळं ऐकत असतो. तर पद्मा सांगते, काही नाही माझी तब्येत बरी नव्हती ना म्हणून मी आले नाही. तर बाईसाहेब म्हणते, ठीक आहे पण उद्यापासून कामाला ये. येथे खूप कामं खोळंबली आहेत. येशील ना. पद्मा हो म्हणते आणि फोन कट करते. ऊर्जा तिला समजावून सांगते, सगळं आपल्या मनासारखं झालंय. त्यांनीच तुला कामावर परत बोलवलंय. आता उद्या तेथे कामाला जायचं आणि तेथील सगळी बातमी मला द्यायची. पद्मा हो म्हणते. हर्षवर्धन विचारतो, काय झालं. काय बोलली पद्मा. तर बाईसाहेब सांगते, मी तिला शिर्केंच्या घरी पुरणपोळ्याचा डबा घेऊन पाठवलं होतं. त्यानंतर ती काही परत आलीच नाहीये. हर्षवर्धनला आठवतं की काल तो पद्माच्या घरी गेला होता. त्याने पद्माला विचारलं होतं की काय घडलं. तेव्हा पद्माने त्याला सांगितलं होतं की बाईसाहेबांनी मला पुरणपोळ्याचा डबा घेऊन आमदार साहेबांच्या घरी पाठवलं. पण तेथे विक्रांत शिर्केने माझा विनयभंग केला. माझ्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
हर्षवर्धन विचारतो, आणखीन काय बोलली? बाईसाहेब म्हणते, काही नाही, उद्यापासून ती कामावर येणार आहे. हर्षवर्धनला वाटतं की नक्कीच पद्मा ही तक्रार करायला मागे हटली आहे आणि ती आता घाबरून तक्रार करणार नाही. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला भेटायला तिच्या चाळीत येतो. ऊर्जा त्याला पाहून आश्चर्य व्यक्त करते आणि विचारते, तू माझ्या चाळीत काय करतोय? तू नेहमी इकडेच फिरत असतो. एकतर तू माझ्या चाळीत घर घेतलंय किंवा माझा पाठलाग करतोय. खरं खरं सांग. शौर्य म्हणतो, नाही वकील मॅडम, असं काही नाहीये. ऊर्जा विचारते, पण काल तू पद्माच्या चाळीत होता, त्याच वेळेस तेथे हर्षवर्धन सुद्धा आला होता. याचा अर्थ हर्षवर्धनच तुझा बॉस आहे का? तू त्याच्यासाठीच काम करतो का? खरं खरं सांग. हे ऐकून शौर्य चांगलाच घाबरतो. आता ऊर्जाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न त्याला पडतो. कारण ऊर्जाने सही पकडे हे. ऊर्जाने ओळखलेलं असतं की शौर्य हा हर्षवर्धनसाठीच काम करतो आणि खरंच तो हर्षवर्धनचा सबऑर्डिनेट आहे, हर्षवर्धनचा मुलगा सुद्धा आहे. आणि ज्या दिवशी ऊर्जाला ही गोष्ट कळेल त्या दिवशी तिच्या आयुष्यात मोठं वादळ येईल. तिचा शौर्यवरचा विश्वास पूर्णपणे ढासळून जाईल, एवढं मात्र नक्की. पण शौर्य हा नक्कीच खऱ्याच्या बाजूने साक्ष देणारे, ऊर्जाच्या बाजूने साक्ष देणारे, आणि ज्या दिवशी तो असं करेल तो पुन्हा एकदा ऊर्जाचा विश्वास जिंकेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, यापेक्षा मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्मा ही हर्षवर्धनच्या घरी कामाला जाईल आणि त्यानंतर हर्षवर्धन हा पुन्हा एकदा पद्माला भीती दाखवणार, तिला धमकी देणार की मी घरातील कोणालाच तुझ्या आणि विक्रांतच्या प्रकरणाबद्दल सांगितलेलं नाहीये आणि तू सुद्धा कोणाला काहीच सांगायचं नाही, सगळं विसरून जायचं आणि या प्रकरणाबद्दल एक शब्दही कोठे बाहेर बोलायचं नाही, हेच तुझ्यासाठी चांगलं आहे. पद्मा त्याची सगळी धमकी ऐकून घेईल, कारण पद्मा आणि ऊर्जाने प्लॅन बनवला आहे की हर्षवर्धनला काहीच कळू द्यायचं नाही की तिने FIR केली आहे आणि मग गुपचूप त्याच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करायची आणि मग जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हाच हर्षवर्धनला जबर धक्का द्यायचा. त्यामुळे पद्मा हर्षवर्धनचं सगळं ऐकून घेईल आणि त्याला काहीच उत्तर देणार नाही. त्यामुळे हर्षवर्धन सुद्धा खुश होणार की त्याने हे प्रकरण दाबून टाकलंय. तर दुसरीकडे शौर्य हा ऊर्जाला विचारणार की या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे, आरोपी कोण आहे. तेव्हा ऊर्जा त्याला सांगणार, ती खूप मोठ्या घरची मुलं आहेत. आपल्या एरियाचे जे आमदार आहेत ना, आमदार शिर्के, त्यांचा मुलगा विक्रांत शिर्के आणि त्याचे मित्र. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकेल, कारण शौर्यला माहीत असणार की विक्रांत शिर्केचं लग्न त्याच्या बहिणीशी ठरलंय, तीर्थाशी ठरलंय. आणि तो म्हणेल, हे कसं शक्य आहे? ऊर्जा त्याला म्हणेल, तुला का त्याच्यावर एवढा विश्वास आहे? तू त्याला ओळखतोस का? तुला काय एवढी गॅरंटी आहे की तो असं करणं काही शक्य नाही आहे? पण शौर्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. त्याला खूप टेन्शन येईल. त्याला हे सगळं प्रकरण समजणार की हर्षवर्धन का पद्माविरुद्ध लढतोय आणि हर्षवर्धनने या केसमध्ये एवढा इंटरेस्ट का घेतलाय हे त्याला समजणार. कारण या केसमध्ये आरोपी हर्षवर्धनचा होणारा जावई आहे, त्याच्या मुलीचा होणारा नवरा आहे. त्यामुळेच हर्षवर्धन हे सगळं करतोय हे शौर्याला समजणार. तर मैत्रिणींनो, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेमध्ये आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत, एवढं मात्र नक्की. एकीकडे हर्षवर्धनला गाफील ठेवण्याचा जबरदस्त प्लॅन ऊर्जाने बनवला आहे आणि ज्या दिवशी कोर्टामध्ये केस उभी राहील आणि हर्षवर्धनला, विक्रांतला या सगळ्याबद्दल समजणार, आमदार शिर्केला याबद्दल समजणार, त्या दिवशी हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकेल, एवढं मात्र नक्की. कारण हर्षवर्धन स्वतःला अतिशहाणा समजतो. मला एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, माझ्यासमोर कोणताच वकील टिकू शकत नाही, कोर्टात कोणते डावपेच टिकू शकत नाही, असा त्याला ओव्हर कॉन्फिडन्स आहे. परंतु ऊर्जाने ही जी आयडिया लढवली आहे त्या आयडियामुळे हर्षवर्धन पूर्णपणे नामहरण होईल, एवढं मात्र नक्की. आणि ऊर्जाच्या डावपेचामुळे हर्षवर्धनची चांगलीच गोची होणार आहे, त्याच्या मुलीचंही लग्न मोडेल आणि मुलाचं सुद्धा. तर दुसरीकडे शौर्याने सुद्धा ठरवलंय की त्याला त्याच्या बापाविरुद्ध उभं राहावं लागलं तरी चालेल, परंतु तो सत्याच्या बाजूने उभं राहणार आणि ऊर्जाची साथ देणार. ऊर्जाला दिलेलं वचन तो नक्कीच पूर्ण करणार. म्हणजे एकूणच आता वचन दिले तू मला या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आणि जेव्हा पद्माची केस कोर्टात उभी राहील तेव्हा ही मालिका तर अजूनच भारी होईल, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.